हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल। मी आहे माझ्या मम्मीकडे आणि आम्ही जातोय आता भटकंती करायला असंच कुठेतरी। सो माझा भाऊ आणि मी जातोय आणि तुषार आहे अकॅडमीवरती। सो आधी आम्ही अकॅडमीवरती जाऊ आणि तिथनं मग कुठे जाऊ, सो ते मी तुम्हाला दाखवतेच आम्ही कुठे जाणार आहोत। आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक सुद्धा करा। सो लेट्स गो विथ मी। मिल्कशेक आहे ना? मिल्कशेक म्हणून आता हे चॉकलेट नाही आहे, ते स्ट्रॉबेरी। अरे कॉफी मध्ये बघा ना, स्वीट नाही आहे का? स्वीटनेस बाकीच्यापेक्षा हे तुम्ही स्ट्रॉबेरी ट्राय करू शकता। मिल्कशेक मध्ये थोडा स्वीटनेस जास्त आहे, बाकीच्या नॉर्मल मग कॉफी आहे समजा। बाकी नॉर्मल कॉफी। मग तुम्ही कोणतं जास्त डार्क आहे? तुमची कशी आहे? कॉफीच आहे। आता तुम्ही सांगा कोणी आणलं इथे? मी तर आणलं असतं तर माझा जीवच घेतला असता की कुठे आणलं काय आणलं। कोणी आणलं? सौरून नाही आणलं, तुम्ही आम्हाला जबरदस्ती घेऊन आले। चला कॉफी प्यायला, चला कॉफी प्यायला, ठेकाची कॉफी प्यायला। माझ्याजवळ जास्त आले होते 350 रुपये। म्हटलं आता कायच करावं, दादा ते उडवा, कुठं उडवता? ठेक्यावर उडवा। तर चांगलीच आहे ना कॉफी त्याची। ही नाही आवडली मला, हेझलनट। याची थोडी जडकी आणि वेगळी टेस्ट येते। आणि ही डार्क कॉफी ही चांगली, ज्यांना डार्क आवडते त्यांच्यासाठी चांगली आहे। मला तर आवडली डार्क, नॉर्मल आहे। डार्क चांगली आहे, मला आवडली। ही जी कॅम्पची लाईन आहे ही मिनी खाऊ गल्ली सारखी झालेली आहे अमरावतीची। गर्ल्स हायस्कूल स्कूलचं जे गेट आहे इथनं आहे ते, त्याच्यापासूनच इकडे स्टार्ट होतात हे शॉप्स। आणि इकडे बरेचसे स्ट्रीट फूडचे जे फूड ब्लॉगर्स आहेत त्यांनी बनवलेले आहे त्याच्यावरती रील्स आणि वेगवेगळे व्हिडिओज वगैरे। इथली पण टेस्ट छान आहे। जेवणच करू म्हणते। याच लाईन मध्ये पुढे हे अंबानगर आहे। इथली टेस्ट मला खूप आवडते, छान टेस्ट असते। देन त्याच्याच बाजूला हे ठेका आहे आणि समोर पण आणखीन बरेच शॉप्स आहेत। टीटीची तर मोठी राहते म्हणते। करू दे काय डिल्ला करू दे? कडक मसाला डिल्ला करू दे ना। बॉडी बनवून लेस कडक झाले, सुयाच नाही जायचं आहे त्याच्यात। असं पकड, फोड नको करू। एसी लाव, एसी। बाबू सौरू पाहिजे घरात पहिल्यांदाच इंजेक्शन देऊन राहिला तो। बाजूला इकडे तिकडे दिले कोणाला? तर पूजा येते का आपल्या घरातली थोडी आहे असं घरात म्हटलं फॅमिली मध्ये। अरे तो अर्धे घातलं तर जमलं असतं ना। शर्ट घालून घेऊ का मग? एक असता हा कायले विनाकार भर। अरे कोणाच्या हातात? ओय बाबू हड्डी आणते। सोडला मम्मी दुसरे मम्मी दे ना, कापूस दे ना। बस असं पकडून ठेवा। 1 मिनिट काय? बापरे, मला माहिती नाही पडलं रे। बारीक आहे ना, 2 मिनिट। आमचा सौरला खास डॉक्टर आहे, पण एवढ्या जिंदगीत इंजेक्शन घेतलं मला दुखले, माहिती नाही पडलं। खरंच चांगलं आहे। ते म्हणे पूजा ते तशीच म्हणे की एवढा डॉक्टरने इंजेक्शन दिले म्हणे, नर्सने दिले, पण एवढा रोज त्रास झाला। तिने 8 दिवस सौर इथं तर 8 दिवस त्याच्यात जोडून घेतले। मग जमलं मग आता
झालं का आता? त्याला फेकावंच लागतं पायांना. याला डायरेक्ट त्या कागदात बांधून नाही घे ना. ते फेकावंच वाटतं ना. मागवला होता आणि तो आज आलेला आहे. सो हिअर वी आर अनबॉक्सिंग दिस. आम्ही जस्ट आत्ता बाहेरून आलो अँड हे ॲड्रेस वगैरे असेल म्हणून मी आतापर्यंत मला दाखवलं नाही. सो येस, हिअर इट इज. खूप मोठा बॉक्स आहे आणि याच्यामध्ये पूर्ण असेंबल करायचं असेल म्हणजे ते पूर्ण काढून असं दिलेलं आहे. या बॉक्समध्ये आहे आपला ज्यूट कलर, व्हाईट कलर मध्ये मागवला होता मी. सो बल्ब आणि लॅम्प अँड हिअर स्टँड. याच्यामध्ये स्टँड असेल. कसं निघणार नाही, हे काढत आहे रे. कटर, कैची म्हणते. बॉक्स मध्ये बॉक्स याच्यामध्ये स्टँड असेल ना त्याचे. प्राइस वाईज खूपच मस्त वाटत आहे मला. मस्त आहे ना. आणि याच्यामध्ये असे कंपार्टमेंट आहेत, सामान ठेवू शकतो काही काही. आता मी तुम्हाला दाखवते सगळं असेंबल केल्यानंतर. याच्यामध्ये 3 कंपार्टमेंट आहेत. एक हा आहे, याच्यावरती हा छोटा स्टँड असेल आणि सगळ्यात वरती हा. सो असेंबल करून घेतो आम्ही. याच्यामध्ये आणखी स्क्रू वगैरे पण असते. काही स्क्रू नाही आहे असेल काहीतरी. बघ याच्यामध्ये आहे. याच्यामध्ये काही लॅम्प वगैरे दिलेले बघतो आम्ही कसं करायचं तर. अँड देन दाखवते मी पूर्ण असेंबल झाल्यानंतर. व्हेरी इझी टू असेंबल. तिकडे माझा नवरा झोपलेला, इग्नोर हिम. त्यांनी फक्त मला हे काढायला हेल्प केली. बाकी हे सगळं मीच असेंबल केलंय. तुम्ही काय केलं? सिंहाचा वाटा आहे हा. असा याच्यावरती एकावर एक हे लावले स्टँड आणि इथे असा होल असतो. बघा इथे असा होल आहे. याच्यामध्ये हा स्क्रू टाकला की बस इथून लावून द्यायचं. ड्रिल वगैरे करूनच दिलेलं आहे. सो तुम्हाला काही करायची गरज नाही आहे. फक्त इथे ना हे थोडंसं असं डॅमेज आलं पण मी रिटर्न नाही करणार आहे. रिटर्नला नाही टाकणार आहे कारण ॲज पर प्राईस ठीक आहे तर तेवढं चालून घेईल मी. इथे हा बल्ब लावायचा आणि हे होल्डर खाली अटॅच करून तुम्ही इथे पिन लावून, हे मी सगळं तुम्हाला नंतर दाखवते. हा ज्यूटचा लॅम्प याच्यावरती प्लेस करायचा आणि त्याच्यामधनं लॅम्प टाकायचा आहे. म्हणजे सॉरी तो बल्ब टाकायचा आहे. तर हे मी सगळं तुम्हाला असेंबल करून मस्तपैकी दाखवते. असेंबल करून दाखवलेलं आहे. लावून दाखवते लॅम्प.